उठी माय आता करीना विलंबा, उठावे जगज्जाननी जगदंबा। उभ्या औक्षणा योगिनी मातृकानी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी। जहाला महालय आता देवी येते, घटस्थापने पर्व आरंभ होते। विराजित तख्तावरी श्री भवानी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी। स्मरावी सदानंदी तुळजा भवानी। बोल भवानी की जय। हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। पहाटेची वेळ आहे आणि आज ना खरं सांगू का उठायला उशीर झालेला आहे। 4चा अलार्म लावला आणि वाजले 5:30 पावणे 6 वाजलेले आहे आणि आजचा पूजेचा मुहूर्त होता 6:09 खूप गडबड झालेली आहे ताईंनो। काय होतं ना, आता आदल्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल तर झालं असं की तुम्ही बघितलात खूप सारी कामं होतीत ना आणि कामं झाली की नाही एवढा थकवा येतो आणि मग त्यानंतर इतकी गाढ झोप लागते की नाही, जागच येत नाही। सकाळी सकाळी अलार्म वाजून सुद्धा आज जाग आली नाही आणि माझी सकाळी सकाळी एवढी धावपळ झाली की नाही। तर चला म्हटलं आता ना पटकन हे सगळं स्वच्छ करून घेऊया पॅसेज वगैरे, कारण आज आहे घटस्थापना। गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की महाळाच्या पंधरवड्याला सुरुवात होते। पितृपक्षामध्ये ज्याला जसं जमल तसं त्या लोकांनी बघा आपल्या पितरांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पितरांना तृप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता महाळाचा पंधरवडा संपला की लगेचच घटस्थापनेला सुरुवात होते। म्हणजे आजचा जो दिवस आहे तो घटस्थापनेचा दिवस आहे। देवीचं आगमन होणार आहे आणि आपली कुलदैवतेचा सेवा करण्याची सेवा करण्याचा आजचा दिवस आहे। आपली कुलदैवता आपल्यावर नेहमी प्रसन्न असावी आणि तुम्हाला माहिती आहे देवाचा वावर तिथंच असतो जिथं स्वच्छता असेल, प्रसन्नता असेल आणि जितका आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल की नाही की तितकंच तिथं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, त्याच पॉझिटिव्ह एनर्जीला खरं तर देवाचा आशीर्वाद म्हणावा आणि नेहमी ती आपल्याला प्रत्येक कामामध्ये ती एनर्जी आहे ना ती साथ देत असते। आपली प्रगती करण्यासाठी म्हणा किंवा आपलं मन शांत ठेवण्यासाठी ना त्या एनर्जीचा आपण वापर करत असतो। म्हणूनच सकाळी उठल्या की नाही चला मी स्वच्छता करायला घेतलेली आहे। आता उशीर जरी झाला असला तरीसुद्धा हे काम मागे ठेवून चालणार नाही आहे, म्हणून म्हटलं चला हे स्वच्छ करून घेऊया। याच्या आदल्या दिवशी की नाही घराच्या पाठीमागची संपूर्ण बाजू मी स्वच्छ केली होती। घराच्या अवतीभोवतीचा पण ना परिसर जो आहे ना तो स्वच्छ असायला हवा। जरी कितीही तुमचं घर मोठं असू द्या, अंगण मोठं असू द्या, पाठीमागचा एरिया, पुढचा एरिया, सगळ्या बाजूनी अंगण घर सगळं स्वच्छ असलं पाहिजे। म्हणून मग जिना वगैरे मी छान लोटून पुसून घेतला। जिना पण खूप मोठा आहे आणि मग म्हटलं चला घर एकदा पूजा जर मांडली ना तर परत मग लोटून झाडून करायचं नसतं संध्याकाळपर्यंत, म्हणून बाहेरची सगळी स्वच्छता केली आणि लगेचच मी घरामध्ये आले। घरातलं सगळं लोटून काढलं, फर्निचर वगैरे पुसून काढलेलं आहे, हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते आणि मग लगेचच त्यानंतर संपूर्ण लादी ना स्वच्छ पुसून घेतलेली आहे। आता लादी पुसताना की नाही त्यामध्ये गोमूत्र आणि खडामीठ घातलं होतं आणि आता लगेचच देवपूजेला सुरुवात केलेली आहे। माझी आंघोळ वगैरे झाली आणि म्हटलं चला आता देवपूजेला सुरुवात करूया। तर तुम्हाला माहिती आहे आजचा रंग आहे पांढरा, तर आज पहिली माळ आहे आणि आज घटस्थापना आहे। तर ना आदल्या दिवशी मी संपूर्ण देवघर स्वच्छ केलं होतं आणि देवसुद्धा उजळवून ठेवले होते आणि कितीही आपण पूर्वतयारी केली ना ताईंनो, जो उशीर व्हायचा आहे ना तो होतोच बघा। तर आज दिवसभरामध्ये की नाही 2 का 3 मुहूर्त आहेत। तर पहिला मुहूर्त तर मला काही मिळाला नाही बघा, खूप गडबड झाली। जो सकाळचा मुहूर्त होता तो जर 4 वाजता उठले असते तर मग खरंच पटपट झालं असतं, पण आणि त्यानंतर काय होणार होतं 6-9 नंतर तो मुहूर्त होता आणि 7च्या आसपास काहीतरी राहू काळ चालू होणार होता। त्याच्यामुळं की नाही 6:09 नंतर 6:30 किंवा 7 वाजेपर्यंतच आपल्याला पूजा जी आहे म्हणजे घटस्थापना जी आहे ती करायची होती।
त्यानंतर मग 7 नंतर अजिबात म्हणजे पूजा करायची नव्हती, कारण राहुकाळ चालू होणार होता, असं काहीतरी होतं. मग म्हटलं चला आता हा सकाळचा मुहूर्त गेला ना, तर 11:30 नंतरचा जो मुहूर्त होता ना, तो अभिजित मुहूर्त आहे. जसा की 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्त असतात बघा, तर तसाच अभिजित मुहूर्त आहे. काही मुहूर्तांपैकी अभिजित मुहूर्तसुद्धा खूप शुभ मानला जातो. तर अभिजित मुहूर्त म्हटलं चला आपल्याला मिळतोय, तर त्या मुहूर्ताच्या आधी की म्हटलं सगळं मांडणी वगैरे करून ठेवूया. आणि मग म्हटलं मुहूर्त म्हणजे ज्या वेळेला मुहूर्ताला सुरुवात होईल ना, त्यावेळेला आपण अखंड दिवा प्रज्वलित करूया आणि माळ बांधूया, जेणेकरून आपली पूजा जी आहे ती अगदी व्यवस्थित होईल. तर सकाळी सकाळी की नाही पंचामृतानं आहे ना टाकांना अभिषेक घातलेला आहे, सगळ्या देवांना अभिषेक घातलेला आहे. आणि मग त्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक घालून देव छान स्वच्छ पुसून घेतले, त्यांना गंधगोळी लावलेली आहे. आणि देवना आज पानावर बसवायचे असतात. देव पानावर बसवणे म्हणजेच घटी बसवणे असं आहे. तर देव घटी बसलेले असतात आणि 9-10 दिवस ना देव अजिबात हलवायचे नसतात. म्हणूनच आपण देवांना आहे ना आज छान पंचामृतानं आंघोळ वगैरे घालून व्यवस्थित गंध अर्पण करायचा आहे. व्यवस्थित मी रुक्मिणी देवीचा आणि त्यानंतर महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे, अन्नपूर्णेची मूर्ती आहे, यांना व्यवस्थित गंध लावून मळवट वगैरे भरलेला होता. आणि हे बारीक सारीक कामं करायला ना खूप वेळ लागतो बरं का ताईंनो. आता तुम्हाला मी सांगते की इथे मी काय करते. तर माझ्याकडे ना कापडी बॉडी आहे, मी ही ऑनलाईन मागवलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मला लिंक किंवा कमेंट करा, मी लिंक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर ना आपण बघा काही जणांच्या घरी ना देवघरामध्ये ना मंगल कलश असतो. वर्षभरासाठीचा मंगल कलश ज्यांच्याकडे असेल ना, तर त्यांनी आज मंगल कलश जो आहे तो स्थापन करायचा नसतो. ज्यांच्याकडे कलश नसतो ना, त्यांनी मंगल कलश स्थापन करायचा असतो. तर मंगल कलशाच्या स्वरूपातच मी हे देवीचं जे आहे तर मुकुट वगैरे बांधून देवीची प्रतिमा हे तयार केलेली आहे, मूर्ती म्हणा. तर इकडे बघा तुम्हाला महालक्ष्मी दाखवते मी. तर डोरलं वगैरे घातलेलं आहे. तर महालक्ष्मी देवी आहे ती देवघरातली. इकडे देवीचे टाक तुम्हाला दिसत असतील. आणि इकडे मी अखंड दिवासाठी आसन दिलेलं आहे. तर स्वस्तिक असलेलं आसन आणि त्यावर तांदूळ घालून अष्टदल कमल काढायचं किंवा स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि हा आमचा मंगल कलश आहे, जसं की मी ते देवीच्या स्वरूपामध्येच तयार करते. आणि मंगल कलश ना हा 9 दिवसामध्ये स्थापन करायचाच असतो. मंगल कलश स्थापन केल्यानंतरच आपल्याला घटे जे आहेत ते बसवायचे असतात. तर काहींचा गैरसमज होता, आपण घट बसवते तर मंगल कलश कशाला स्थापन करायचा. पण ज्यांच्याकडे मंगल कलश वर्षभरासाठी नसतो त्यांनी मंगल कलश आवर्जून या 9 दिवसामध्ये स्थापन करायचा असतो. मग तुम्ही अशा पद्धतीनं जरी पूजा मांडली की नाही, कापडी बॉडीला बघा ह्या अटॅच एक तांब्या आहे पितळचा, ह्याचा तांब्याचा तांब्या आहे, त्यामध्ये रुपयाचं नाणं घातलेलं आहे, सुपारी, दुर्वा, हळदी कुंकू असं वाहिलेलं आहे आणि नारळ बसवलेला आहे. त्याला 5 पानं घातलेली आहेत आंब्याची, मग मुकुट घातला आणि मग मी दागिने घातलेले आहे. आता दिव्याला भरपूर तेल घातलेलं आहे आणि दिव्याला आसन वगैरे देऊन व्यवस्थित अखंड दिवा जो आहे तो तयार केलेला आहे. इकडे ना आयुष खूप थकला होता. तर आता की नाही मधला वेळ गेला, 9 वाजेपर्यंत माझी व्यवस्थित पूजा मांडून झाली. सगळं पाठीमागं जे काही हार तुम्हाला दिसत आहेत ना लावलेले देवघराला प्लास्टिकचे, ते सुद्धा धुतलेले होते, तर ते सुद्धा लावायचे होते. खूप बारीक सारीक ज्या गोष्टी होतात पूजा मांडण्याच्या, तर त्या सगळ्या माझ्या 9 वाजेपर्यंत आटपल्या, 8:30-9च्या आसपास. आणि मग त्यानंतर आम्ही 11:30 वाजायची वाट बघत होतो. 11:30चं टायमिंग झालं, अभिजित मुहूर्ताला सुरुवात झाली आणि मग अखंड दिवा आम्ही प्रज्वलित केला. अखंड दिवा प्रज्वलित करताना ना आपल्या कुलदैवतेचं नाव घ्यायचं असतं, कुलदैवतेला आवाहन करायचं असतं आणि मग त्यानंतर पानाची माळ बांधायची असते. उदे उदे आई तुळजाभवानी मातेचा उद. तर ताईंनो, हे अखंड दिव्याचं महत्त्व ना मी तुम्हाला थोडक्यात साध्या शब्दामध्ये समजावून सांगते. आपण जेव्हा कुलदैवतेचा अखंड दिवा प्रज्वलित करतो की नाही, त्यावेळेला ना 3.5 शक्तिपीठांची नावं घ्यायची असतात आणि आपल्या कुलदैवतेचं नाव घ्यायचं. आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्या पाठी असावा आणि आपल्या कुलदैवतेचं आपल्या आयुष्यामध्ये आगमन व्हावं, आपल्या घरामध्ये आगमन व्हावं, ह्यासाठी आपण ना देवीला आवाहन करायचं असतं, बोलवायचं असतं, देवीचं नामस्मरण घ्यायचं असतं, देवीची आराधना करायची असते. एकदा का अखंड दिवा प्रज्वलित झाला आणि पानाची माळ घटावर सोडली की आपली घटस्थापना झाली म्हणून समजायचं. आणि मग त्यानंतर आरती होते आणि मग नैवेद्य दाखवला जातो.
तर अखंड दिवा जेव्हा तेवत असतो ना, तेव्हा आपल्याला तो विश्वास देत असतो की मी तुमच्या घरामध्ये आहे. ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असते, आपल्या आजूबाजूला असते. आणि ना, नवरात्रमध्ये तुम्ही पाहत असाल ना, एक वेगळ्याच वाईब्स ज्या आहेत, एक वेगळ्याच लहरी ज्या आहेत, सकारात्मक लहरी ना वातावरणामध्ये आपल्या आजूबाजूला तुम्हाला जाणवतील. नवरात्र म्हणा किंवा गणपती म्हणा, कुठलेही सणवार म्हटलं की ना, आपल्याला एक वेगळ्या वाईब्स जाणवतात वातावरणामध्ये आजूबाजूला. तर असं आहे, खूप उत्साहाचं वातावरण असतं. आणि देवीचा जो म्हणतो ना आपण, एक रेणुरूपामध्ये ना देवी आपल्यासोबत नेहमी असते बरं का. तर आता देवीचं आगमन झालेलं आहे, घटस्थापना झालेली आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीनं आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आता ना माझी खूप गडबड झाली होती बरं का दुपारच्या वेळेला. सकाळी सकाळी शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि मग नंतर म्हटलं चला आता काहीतरी पोटपूजा करूया. तर मी इकडे कोबीची भाजी केलेली होती आणि मग लगेच मला भाकरीसुद्धा टाकायच्या होत्या. आज जास्त काय असं गोडाधोडाचं नव्हतं, संध्याकाळी मी करणार होती सगळा स्वयंपाक. आणि सकाळी सकाळी तुपाचं आज खरा नैवेद्य होता, तर तुपातला शिरा केला होता आणि नैवेद्य दाखवला होता. तर आजचं वातावरण ना जरा थोडंसं म्हणजे आभाळ आल्यासारखंच होतं. अजिबात म्हणजे ऊन नव्हतं. आणि केस सोडून मला स्वयंपाक अजिबात जमत नाही बरं का, बांधल्यासारखं होतं. केस सोडून नकोच वाटतं कुठलंच काम करायला. आणि आज ना केस धुतले होते, त्यामुळं ना मोकळेच सोडले गेले. तर इकडं 4 शेगडीचा गॅस असल्यामुळे, 4 बर्नरचा गॅस असल्यामुळं ना पटपट कामं उरकतात बरं का. एका बाजूला मी दूध तापत ठेवलेलं आहे, एका बाजूला भाजी आहे, एका बाजूला ना देवांशला आंघोळीला पाणी ठेवणार आहे. कारण आज शाळा नव्हती ना, सुट्टी होती, तर त्याची आंघोळ बाकी होती. आणि मग त्यानंतर इकडे एका बाजूला ना मी भाकरी टाकून घेणार आहे. चपात्या तर सकाळी झाल्या होत्या, फक्त भाकरी टाकायची होती. आता वाग्याला एक भाकरी टाकायची आहे आणि मग त्यानंतर तुमच्या दादांना एक भाकरी टाकायची होती. तर अशा पद्धतीनं झटपट आजचा स्वयंपाक झालेला आहे. पण दुपारचा थोडासा जो वेळ होता ना, तो इतर कामांनासुद्धा द्यायचा होता. आणि पिकोफॉलला साड्यासुद्धा आहेत ना, तर साड्यासुद्धा पिकोफॉल करायच्या आहेत. थोडासा जरी मोकळा वेळ असेल ना, तर आपल्याला ना अशी काही ना काहीतरी कामं आठवत जातात. आणि कधीच एखादी स्त्री जी आहे ना, घरी राहणारी स्त्री, घरकाम करणारी, तिला असा फ्री वेळ कधीच मिळत नाही. फ्री वेळ ज्या वेळेला असेल का नाही, त्यावेळेला काही ना काहीतरी काम आठवत जातं, असं असतं. तर आजचा व्हिडिओ खूप साधा सिंपल होता. आणि आजच्या व्हिडिओचं ना मी शेवट इथंच करते. परत आता आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा घटस्थापनेचा, नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता माझं दुपारचं जे जेवण आहे ते झालेलं आहे. चला तर मग बाय बाय.